अपूर्वा कुलकर्णी नायर साहब एंटरप्रेनर हैं, एक क्रिएटिव डायरेक्टर हैं, राइटर हैं और डिजिटली स्ट्रेटजीज बनाती हैं। आप को फाउंडर हैं देविकी डिजिटल सॉल्यूशंस प्राइवेट लिमिटेड, इनकी कंपनी का नाम है। आप घोस्ट राइटर हैं, ये पॉडकास्ट होस्ट हैं, कॉर्पोरेट कंटेंट डेवलपमेंट है, बुक कंसल्टेंट हैं और यूट्यूब पर बहुत सारे कंटेंट आपके आते हैं। नमस्कार, मी आचार्य उपेंद्रजी आणि अंतरयुग फाउंडेशनचे इथे जेवढे साधक आहेत त्यांना पहिले तर सादर प्रणाम। आणि इथे मंचावरती ज्या इतक्या प्रतिभाशाली महिला आहेत त्यांना पण माझा नमस्कार। खरं तर आता यांच्या सगळ्यांनंतर मला बोलणं म्हणजे खूप कठीण आहे, कारण मी अजून खूप लहान आहे आणि माझं कार्य आत्ताशी सुरू झालं आहे। पण तरी मला इथे पहिले तर सगळ्यांचे खूप आभार मानायचे आहेत की मला या एवढ्या मोठ्या सन्मानात तुम्ही फक्त आमंत्रित नाही केलं तर त्या सन्मानासाठी पात्र समजलं, म्हणून मी खूप खूप आभारी आहे सगळ्यांचे। आणि मला असं वाटतं की हे आजचं जे आपलं डिस्कशन आहे की विमेन एम्पॉवरमेंट, तर विमेन एम्पॉवरमेंट ही मी जशी वाटली आहे माझ्या आजूबाजूला खूप मी सक्षम आणि सशक्त स्त्रियाच बघितल्या आहेत। म्हणजे मग ती माझी आई असेल, माझ्या दोन्ही आज्या असतील, काकू मावश्या असतील, माझ्या सासूबाई असतील, सगळ्या स्त्रिया इतक्या कर्तृत्ववान आहेत की मला कधी विमेन एम्पॉवरमेंट ही काही एक वेस्टर्न कन्सेप्ट वाटली नाही आणि खरंच आपल्याला कधी वाटलीही नाही पाहिजे। कारण तसं पाहायला गेलं तर आपल्याला जो वारसा लाभला आहे तो आहे झाशीच्या राणीचा, तो आहे राजमाता जिजाऊंचा आणि महाराणी अहिल्याबाई होळकरांचा। त्यामुळे आपण तर सशक्त आणि सक्षम महिला असलंच पाहिजे। आत्ताच्या काळात मी एक एंटरप्रेनर आहे, मी डिजिटल मार्केटिंगच्या जगात काम करते। तर मला आजच्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना असं वाटतं की जर आपल्याला विमेन एम्पॉवरमेंटकडे जायचं आहे तर आपल्याला दोन गोष्टींची खूप आवश्यकता आहे। ते म्हणजे एकतर फिनॅन्शियल इंडिपेंडन्स, आपल्या पायावर आपण उभं असलं पाहिजे, आणि दुसरं म्हणजे आपल्या कुटुंबाची विचारसरणी। तर त्याच्यात पहिलं जे आहे त्याच्यासाठी मला वाटतं आपल्याला आपली आवड निवड जर सापडली तर मग आपण त्याच्यात तो मार्ग शोधू शकतो की अच्छा ह्याच्यात मी काय शिक्षण घेऊ, काय कोर्सेस करू आणि कसं मी स्वतःला समृद्ध करत राहू की मी फिनॅन्शियली इंडिपेंडेंट होईल। माझ्या बाबतीत हा मार्ग खूप सरळ सोपा नव्हता, कारण मी CAचा अभ्यास करत होते आणि मी CA फायनलपर्यंत सगळ्या परीक्षा फर्स्ट अटेम्प्ट पास झाले। मी अर्न्स्ट अँड यंग नावाच्या कंपनीमध्ये ऑडिटर होते, पण जेव्हा मी CA फायनलला पोचले तेव्हा मी फेल झाले आणि दॅट वॉज द फर्स्ट टाईम दॅट आय फेस्ड फेलियर इन माय लाईफ। आणि मग ते पुढच्या अटेम्प्टची तयारी करत असताना मला असं लक्षात आलं की माझ्या डाव्या डोळ्याने मला दिसत नाही आहे, आणि मग आम्हाला डॉक्टरांकडे गेल्यावर कळलं की माझा रेटिना डिटॅच झाला आहे आणि मग इमर्जन्सी सर्जरी केली। त्याच्यानंतर मला पुढचे 2 महिने मी पूर्ण अंधारात काढले, मग थोडी रिकव्हरी झाली। आजही मला साधारण 60% आसपास विजन आहे, बट इट हॅज नेव्हर स्टॉप्ड मी, कारण की मला लेखन सापडलं आणि मग जी अपूर्वा CAच्या अभ्यासात खूप कोमेजून गेली, डिप्रेस झाली, ती मास कम्युनिकेशनमध्ये पहिली आली कॉलेजमध्ये। तर ते मी करू शकले कारण मला ती माझी आवड सापडली, आणि म्हणून मी म्हणेन की तुमची आवड तुम्ही शोधा, ती तुम्हाला सापडली तर तो मार्ग सोडू नका काही झालं तरी। आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुटुंबाचे विचार। आता आपल्याला आचार्यजी पण म्हणले की आपल्याला जे आहे ते पहिला जो पुरुष आहे घरातला तो इतका सक्षम पाहिजे की त्यांनी स्त्रीला पाठिंबा दिला पाहिजे, मग ती त्याची आई असो, बहीण असो, बायको असो किंवा मुलगी असो। ते माझ्या आयुष्यात माझ्यावरती देवाची कृपा आहे की ते खूप सहज घडलं। म्हणजे ते माझे वडील असो किंवा तो माझा नवरा असो, ते कायम त्यांनी मला खूप आदर सन्मान दिला, मला निर्णय घेताना कायम धाडस दिलं। तर इथे जे पुरुष आहेत त्यांना मी नक्कीच आव्हान करेन की तुमच्या आयुष्यातल्या स्त्रियांच्या तुम्ही पाठीशी उभे राहा, त्या नुसत्याच इंडिपेंडेंट नाही तर त्या खऱ्या अर्थाने एम्पॉवर होतील। एवढं म्हणून मी थांबते। थँक्यू सो मच।